नमस्कार मित्रांनो, नळसखी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी रायगड मार्फत 2026 साठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे। 12वी पास, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पॅरामेडिकल उमेदवारासाठी थेट संधी असणार आहे। स्टाफ नर्स, बहुउद्देशीय कर्मचारी तसेच एटोमॉलॉजिस्ट यासारखी पदे असणार आहेत। 20,000 रुपये ते 60,000 रुपयापर्यंत मानधन आपल्याला मिळणार आहे। रायगड जिल्ह्यात सरकारी आरोग्य विभागात काम करण्याची एक चांगली संधी आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उपलब्ध पदे किती असतील, पात्रता काय असेल, मानधन किती, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि शेवटची तारीख काय असणार आहे। त्यापूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर नळसखी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नळसखी या युट्यूब चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। सर्वप्रथम स्टाफ नर्स या संवर्गासाठी पदे बघूयात। ही पदे असणार आहेत LHV साठी आणि स्टाफ नर्स या दोन्ही पदासाठी पदे भरली जाणार आहेत। पदे असणार आहेत पुरुषासाठी, फिमेल साठी पदे नसणार आहेत, हे लक्षात घ्या। या ठिकाणी तुमची शैक्षणिक अर्हता असणार आहे BSc नर्सिंग तुमचं कंप्लीट असावं किंवा GNM चा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला असावा। तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन अत्यंत खूप महत्त्वाचं आहे। पोस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला पद ही कोणत्या ठिकाणी मिळणार आहेत, म्हणजे तुमची पदस्थापना कोणत्या ठिकाणी होऊ शकते, तर PSC लेवल, जिल्हा रुग्णालय, जिल्हा उपरुग्णालय अशा ठिकाणी तुमची पोस्टिंग होणार आहे। ही एकूण 10 पदे भरली जाणार आहेत। त्यानंतर बघा कास्ट निहाय काय पदे असणार आहेत। हज साठी 1 पद असेल, भजब साठी 1 पद, इतर मागास वर्गासाठी 2, SC-BC साठी 2 पदे, EWS साठी 1 आणि ओपन वर्गासाठी 3 पदे, अशी टोटल 10 पदे भरली जाणार आहे। या ठिकाणी तुमची निवड झाली, तुम्हाला दरमहा 20,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा 15व्या वित्त आयोगामार्फत म्हणजे NUHM अंतर्गत पुरुषाची ही पदे भरली जाणार आहेत। ती पदे असणार आहेत स्टाफ नर्स साठी, फक्त स्टाफ नर्सची पदे भरली जाणार आहेत, म्हणजे ब्रदर साठी। BSc नर्सिंग JNM तुमचा कंप्लीट असावा। और मध्ये ऑप्शन असणार आहे BSc नर्सिंग एक तर झालेलं असावं किंवा JNM झालेलं असावं। त्यानंतर ही पदे असणार आहेत, एकूण 3 पदे भरली जाणार आहेत। अजसाठी 1 पद, साठी 1 पद, त्यानंतर ओपन साठी 1 पद, अशी 3 पदे असणार आहेत। दरमहा तुम्हाला 20,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे। त्यानंतर MPW साठी पदे भरली जाणार आहेत, ती NUHM अंतर्गत असणार आहे। एकूण 25 पदे भरली जाणार आहेत। त्यानंतर बघा एज्युकेशन असणार आहे 12वी पास तुमचं असणं गरजेचं आहे आणि सायन्स मधून असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण करावा किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, परंतु तुमच्याकडे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या। आता ही सगळी 25 पदे कास्ट निहाय असणार आहेत। अजासाठी 3 पदे, अजसाठी 2 पदे, भजबसाठी 1 पद, भजक साठी 1 पद, भजड साठी 1, इतर मागास वर्गासाठी 5 पदे, SC-BC साठी 3 पदे, EWS साठी 2 आणि ओपन साठी 7, अशी टोटल एकूण 25 पदे भरली जाणार आहेत। या ठिकाणी तुमची निवड झाली, तुम्हाला दरमहा 18,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आपला दवाखाना, म्हणजे ही HBT मार्फत पदे भरली जाणार आहेत। ही पदे NUHM अंतर्गत नसणार आहेत। ही पदे असणार आहेत एकूण 10 पदामध्ये कास्ट निहाय पदे असणार आहेत। अजसाठी 1, अजसाठी 2, बीजासाठी 1 पद, नंतर भजबसाठी 1, SC-BC साठी 2 पदे, EWS साठी 1 आणि ओपन साठी 2, अशी टोटल 10 पदे असणार आहेत। या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दरमहा 18,000 रुपये वेतन देणार आहे। वेतन सारखंच असणार आहे, फक्त पदे 2 कॅटेगरी मध्ये असणार आहेत। HBT साठी 1 पदे भरली जाणार आहेत आणि NUHM अंतर्गत 1 पदे भरली जाणार आहेत। ही पदे असणार आहेत रायगड जिल्ह्या अंतर्गत हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या अंतर्गत ही 10 पदे असणार आहेत आणि 25 पदे ही NUHM अंतर्गत असणार आहेत। त्यानंतर बघ ते पद असणार आहे BMS आणि BUMS साठी, ही RBSK अंतर्गत पदे असणार आहेत मेडिकल ऑफिसरची। तर या ठिकाणी बघा एकूण 9 पदे भरली जाणार आहेत। कास्ट निहाय असणार आहेत, अजसाठी 1, अजसाठी 1, विजासाठी 1 पद, भजबसाठी 1, भजकसाठी 1, भजडसाठी 1, इतर मागास वर्गासाठी 2 आणि SC-BC साठी 1, अशी टोटल 9 पदे भरली जाणार आहेत। दरमहा तुम्हाला 28,000 रुपये एवढं वेतन मिळणार आहे तुमची निवड झाल्यानंतर। एक लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला 28,000 रुपये वेतन कमी वाटत असेल, पण गव्हर्नमेंटचा अनुभव मिळतो मित्रांनो, म्हणून तुम्ही फॉर्म नक्की भरावा। या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे बघा www.zpraigad.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला संपूर्ण जाहिरात प्राप्त होणार आहे। तसेच तुमची निवड यादी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे, त्यामुळे इतरत्र तुम्ही परेशान व्हायची गरज नाही मित्रांनो। फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत आणि फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचे, तसे तुमची निवड प्रक्रिया ही
सुद्धा गुणांकन पद्धतीने होणार आहे। या ठिकाणी कोणतेही तुम्हाला मुलाखत द्यायची नाहीये किंवा कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही। आता तुमचे निवड प्रक्रिया कशी होणार आहे बघा, ती असणार आहे तुम्ही जो कोर्स केला त्या कोर्सच्या अंतिम वर्षाच्या गुणानुसार। तर या ठिकाणी बघा, समजा तुम्ही जीएनएम केला असेल, जीएनएम चे तुम्हाला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे तुमचे गुण प्राप्त असतील, त्या तिन्ही गुणांची टक्केवारी एकत्र करतील आणि त्या गुणांनुसार तुम्हाला 1% काढला जाईल। त्या पर्सेंटेजचे तुम्हाला एकूण 50 गुण असतील। त्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार आहात त्या पदापेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केली असेल त्यासाठी तुम्हाला एकूण 20 गुण असणार आहे। त्यानंतर संबंधित पदाशी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अनुभव असेल तर प्रत्येक वर्षासाठी 6 गुण, असे एका वर्षासाठी 6 गुण, जास्तीत जास्त 30 गुण। आता हे 30 गुण मिळणार आहेत। अशी तुम्हाला टोटल 100 गुणांची ही गुणांकन पद्धत असणार आहे। त्या गुणांकन पद्धतीनुसार जेवढे तुम्हाला मार्क्स मिळते त्यानुसार तुमची निवड यादी तयार करण्यात येणार आहे। निवड यादी दिलेल्या संकेतस्थळावर तुम्हाला प्राप्त होणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चेक करू शकता। आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे फॉर्म ऑफलाईन पद्धतीने आपल्याला भरायचा आहे, पण फॉर्म कुठे मिळणार आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे ते एक लक्षात घ्या। बघा, तुम्हाला फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। फॉर्म साठी तुम्हाला 12/1/2026 पासून ते 13/1/2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर पत्ता दिलेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रायगड, जिल्हा परिषद अलिबाग, कुटेबाग, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, अलिबाग, जिल्हा रायगड। या ठिकाणी पिनकोड सुद्धा दिलेला आहे। तुम्ही जर दुसऱ्या विभागामधून येत असाल, फॉर्म भरत असाल, दुसऱ्या जिल्ह्यातून येत असाल तर हा पिनकोड तुम्हाला टाकायला सोपा जाईल आणि त्यानुसार तुम्हाला लोकेशन सुद्धा प्राप्त होणार आहे। या ठिकाणी बघा, वेळापत्रक दिलेलं आहे, म्हणजे भरपूर पदे असणार आहेत। त्या पदानुसारच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। जसे की स्टाफ नर्स LHV साठी तुम्ही फॉर्म भरत असाल 12/1/2026 रोजी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे। त्यानंतर बघा, एमपीडब्ल्यू साठी जर NUHM मधून तुम्ही फॉर्म भरत असाल किंवा HBT साठी फॉर्म भरत असाल तर 12/1/2026 रोजी फॉर्म भरायचा आहे। तो सुद्धा असणार आहे टायमिंग 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। फॉर्म तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण PDF देण्यात येणार आहे। त्या PDF मध्ये हे फॉर्म सुद्धा देणार आहे। फॉर्म तुम्ही व्यवस्थितरित्या भरायचा आहे। त्यानंतर व्यवस्थितरित्या भरल्यानंतर व्यवस्थित एकाच वेळेमध्ये, म्हणजे तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये, दिलेल्या तारखेमध्ये सबमिट करायचा आहे। तर मित्रांनो, ही होती रायगड मार्फत नव्या भरतीची संपूर्ण माहिती। अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख चुकू नका। पात्र उमेदवारांनी आजच आपली कागदपत्रे तयार ठेवा आणि या संधीचा फायदा घ्या। अशाच सरकारी भरती आणि अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सोबत। ती नवीन अपडेट तुमच्या आयुष्यासाठी एक महत्त्वाची संधी ठरणार आहे मित्रांनो। तोपर्यंत बेस्ट ऑफ लक। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।